सहकारी आपले पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील, आपले लोकप्रिय आमदार द्वय सुधीरदादा गाडगीळ, सुरेश भाऊ खाडे, सत्यजित देशमुखजी, दिनकर पाटीलजी, या ठिकाणी उपस्थित नितीन शिंदेजी, मकरंद देशपांडेजी, प्रकाश ढंग, सम्राट महाडिक, नीताताई केळकर, भगवानराव सूर्यवंशी, भगवानराव साळुंके, दीपक शिंदेजी, शेखर इनामदारजी, समित कदमजी, पृथ्वीराज पवारजी, आमच्या नेत्या जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील, रमेश शेंडगे, सुरेश औटी, रवींद्र अरळी, भारती दिगळे, स्वातीताई खाडे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज खऱ्या अर्थानं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि या जयंतीच्या दिवशी महानगरपालिकेच्या प्रचाराचा शुभारंभ मी सांगलीमधनं करतो आहे, याचा मला अतिशय आनंद आहे. एकदा सांगलीमध्ये देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं, सांगली सर्वात चांगली. आणि म्हणून मी ठरवलं की महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ तर संध्याकाळी आहे मुंबईमध्ये, पण भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ कुठून करायचा. तर या ठिकाणी आपण निर्णय केला की सांगलीपासूनही सुरुवात करायची आणि मला अतिशय आनंद आहे की आज आपल्या सर्वांमध्ये मी या ठिकाणी उपस्थित आहे. मागील वेळेसही मी सांगलीमध्ये आलो होतो. महानगरपालिकेच्या निमित्ताने काही आश्वासनं देखील दिली होती. आपल्या सर्वांना विनंती केली होती की अनेक वर्ष अनेक लोकांच्या हाती तुम्ही महानगरपालिका दिली, एकदा आमच्या हाती तुम्ही देऊन बघा, आम्ही निश्चितपणे विकास करून दाखवू. आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यावेळी महानगरपालिकेची सूत्र ही भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये आली. आणि मला सांगताना आनंद वाटतो की जी आश्वासनं आपण दिली होती ती आश्वासन पूर्ण करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण केलाय. खरं तर आपण बघा की ज्यावेळी सांगली आणि कोल्हापूरमध्ये महापूर आला आणि या महापुरानंतर ज्यावेळी इथली परिस्थिती मी बघितली, त्याचवेळी मी ठरवलं की या दोन शहरांची रचना अशी आहे की इथे वारंवार महापूर येऊन इथल्या जनजीवनावर त्याचा परिणाम होतच राहणार आहे. आणि म्हणून याचा काहीतरी परमनंट उपाय काढणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि मग वर्ल्ड बँकेसोबत आम्ही चर्चा केली आणि राज्यातला पहिला फ्लड डायव्हर्शनचा प्रोजेक्ट, ज्यामध्ये 2 टप्पे त्याचे आहेत, या 2 टप्प्यामध्ये एकूण 4,000 कोटी रुपये आम्ही खर्च करणार आहोत. आणि त्याचा पहिला टप्पा हा 500 कोटी रुपयाचा टप्पा की ज्यामुळे आपल्या सांगली शहराला पुरापासून आपण नेहमीकरता वाचवू शकू. त्याला आपण केवळ मान्यताच दिली नाही, तर आता त्याचं काम देखील आपण सुरू करतोय. 591 कोटी रुपये याकरता आपण उपलब्ध करून दिले आहेत. आणि पुढच्या काळामध्ये हे सगळं पुराचं पाणी, हे आम्ही जे वाहून जाणारं पाणी आहे, हे सगळं शहरामध्ये न येता ते पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या दुष्काळी भागामध्ये वळवण्याचं काम आम्ही करतो. म्हणजे एकीकडे आपल्या शहरांना पुरापासनं
संरक्षण मिळेल आणि दुसरीकडे दुष्काळी भागाला त्या पाण्यामुळे शेतकऱ्याला जीवनदान मिळेल, अशा प्रकारचं एक अत्यंत महत्वाचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण केलंय. आज आपण बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालं. देशामध्ये